कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका चावरे येथील भंते सरिसारो यांच्या मातोश्री हिराबाई कांबळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त कर्जतचे भदंत विमल कित्ती यांनी जाहीर धम्मदेसना दिली। जगात कुणीही कितीही मोठा असला तरी आईपेक्षा कुणीही मोठं नाही, त्यामुळे आईवडिलांची जिवंतपणे काळजी घ्यावी। त्याच्या इतकं पुण्याचं काम कोणतंच नाही। आईवडिलांना सांभाळणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचं त्या विमल कित्ती यांनी सांगितले। त्यांच्या आठवणीने अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले। शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतो मे जय मंगलम। नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतो मे जय मंगलम। नथि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतो मे जय मंगलम। साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। आज नवे चावरे या ठिकाणी कालकथित हिराबाई ज्ञानू कांबळे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं सर्व लोक जमा झालेले आहेत। आता सध्या भंते सिरिसारो म्हणून जे धम्मप्रचार करत आहेत, कर्जतमधून भंते विमल कित्ती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे। त्या भंते सिरिसारो यांच्या पूर्वायुष्यातील त्या आई होत्या आणि ते जेव्हा भिक्षू झाले तेव्हा आईचाही त्यांना चांगला सपोर्ट होता आणि अशी आई त्यांच्या आयुष्यातून मागच्या वर्षी निघून गेली आणि आज पहिला स्मृती दिन आहे। या स्मृती दिनाच्या निमित्तानं पूज्य भंते विमल कित्ती गुणश्री भंते धम्मदीप आणि स्वतः भंते सिरिसारो या तिघांच्या उपस्थितीमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बौद्ध संघटनाचे प्रतिनिधी, धम्मप्रचारक, बौद्धाचार्य, श्रामणेर अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये आज आईंना अभिवादन करण्यात आलेलं आहे। अतिशय मेहनतीने आणि कष्टाने त्यांनी सर्व मुलांचं संगोपन केलं। मुलं लहान लहान असताना त्यांच्या पतीचं निधन झालं, त्यावेळेस त्यांनी असं आधार सोडला नाही। आपल्या तिन्ही मुलांना आणि आपल्या तिन्ही मुलींना त्यांनी जवळ केलं, छोटंसं झोपडं बांधलं आणि या झोपड्यामध्ये त्या राहिल्या। चारी बाजूला त्यांचं पाणी येत होतं, त्या पाण्यामध्ये सुद्धा त्या राहिल्या आणि मुलांचं संगोपन केलं। आज त्यांची मुलं चांगल्या कामाला आहेत, सगळ्यांची घरदारं आहेत। त्यांना घर नव्हतं तेव्हा इंदिरा गांधीच्या यांच्यातून त्यांना घर मिळालं बांधून, त्यामुळे त्या चांगल्या घरामध्ये त्यांना मुलांना त्यांचा आधार झाला। भावांच्या मदतीने, सगळ्यांच्या मदतीने त्या पुढे आल्या। आम्ही मुंबईवरून येताना कळायचं की त्या आम्ही येणार आहोत, आदल्या दिवशी त्या इथे येऊन बसायच्या आणि आमची वाट बघत बसायच्या, माझे भाऊ भाऊजे येणार आहेत। आणि त्याच आज आपल्यामध्ये नाही आहेत। त्यांना जाऊन आज 1 वर्ष झालं, त्यांची आठवण येत नाही असं होतच नाही। प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते। आम्ही इकडे यायला सुद्धा आता वाटत नाही की इकडे जावं म्हणून, एवढे त्यांच्या आठवणी आहेत। अतिशय कष्टाने मेहनतीने त्यांनी मुलांना सगळं संगोपन करून पुढे आणलेलं आहे। आणि एवढंच नाही तर घरात काही नसायचं तेव्हा त्या पाटलांच्या घरी कामं करून जे अन्न मिळायचं ते मुलांना भरवायच्या। अशा प्रकारे त्याने मेहनतीने आणि कष्टाने दिवस काढलेले आहेत, ते कोणीही विसरू नये। जोपर्यंत आईवडील असतात तोपर्यंत सगळं आईवडिलांना द्यायचं असतं। आपलं मुलांनी पण आपलं कर्तव्य केलं पाहिजे, जोपर्यंत आहे त्यांना सुखी ठेवलं पाहिजे बस। आणि गेल्यानंतर तुम्ही काही करा, भंतेजींनी सांगितलं आपल्या कवळ्यांना अन्नदान करा, हे करा ते करा, हे सगळं तोटांड आहे। जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करा तुम्ही, त्यांना नको ते हवेत तर सगळं देत जा, तरच तुम्हाला पुढचं पुण्य मिळेल। सर्वांना सप्रेम जय भीम। आज माझ्या पूर्वाश्रमीच्या आईच्या पुण्यानुमोदनासाठी जे सर्व
श्रद्धावान उपासक उपासिका वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या पक्षातून, वेगवेगळ्या संघटनेतून माझ्या आईच्या पुण्यानुमोदनात आलात, त्याबद्दल मी भंते सिरीसारो महानाग शाक्यमुनी विद्यासन भारतातील पहिली बुद्धिस्ट सेमिनरीतर्फे सर्वांना मंगलकामना व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी माझे आचार्य बदंत विमलकीर्ती गुणसरी यांनी वेळात वेळ काढून माझ्या आईच्या पूर्वाश्रमीच्या आईच्या पुण्यानुमोदनासाठी जे त्यांनी उपस्थिती लावले, त्याबद्दल त्यांनाही वंदन करतो. तसेच इथून पुढे सुद्धा जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि दान पारमिता पूर्ण करून धम्मबलानं सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखाचा रास्ता मिळो. बुद्ध धम्म संघ त्रिनाथाच्या बलानं आपलं सदैव मंगल हो, सदैव मंगल हो. आणि जे कार्यक्रमाला काही रविवार असल्यामुळे सुट्टी असताना सुद्धा ज्यांना यायची इच्छा होती ते आले नाहीत, त्यांनासुद्धा मी मंगलकामना व्यक्त करतो की त्यांनी मला फोनवरून मला आईच्या पुण्यानुमोदना दिवशी एक कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दलही सर्वांची मंगलकामना व्यक्त करतो. आणि लॉर्ड बुद्धा चॅनलचे दयानंद जिरगे यांचेसुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला, माझ्या कुठलाही कार्यक्रम असून दे ते किती जरी लांब असले तरीसुद्धा त्यांनी येऊन माझी बाईट घेतात. आणि लॉर्ड बुद्धा चॅनलला मी मंगलकामना व्यक्त करतो की असाच चॅनल आपला वृद्धिगत हो आणि भारतभर या धम्माचा प्रसार करण्यासाठी त्यांचं योगदान लाभो, हीच मंगलकामना व्यक्त करून थांबतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखाचा रास्ता मिळो. बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाच्या बलानं आपलं सदैव मंगल हो, सदैव मंगल हो, सदैव मंगल.